राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. संत कक्कया समाजाची स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मागणी. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद संपन्न. प्रगत शहरात ढोरवाडा तंबारवाडा नावाने संबोधल्या जाणाऱ्या कक्कया समाजाला आजही मुख्य प्रवाहापासून वंचित राहावे लागते. त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ हवे या मागणीसाठी वीरशैव कक्कया कल्याण मंडळाच्या नेतृत्वाखाली कक्कया समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात वीरशैव कक्कया कल्याण मंडळाचे अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव यशवंत नारायणकर, रवींद्र शिंदे, सूर्यकांत इंगळे, विश्वनाथ शिंदे, बबन सोनावणे, नंदादीप शिंदे, गोविंद खरटमोल व पत्रकार दत्ता खंदारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या 28 जून रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे कक्कया ढोर समाज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. येत्या अधिवेशनात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही योग्य धडा शिकवू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महादेव शिंदे यांनी दिला आहे. काय विषय होता तुमचा या समाजाच्या वतीने काय तुम्ही मागणी करणार आहात या संदर्भात? अनुसूचित महाराष्ट्र शासनाची जी अनुसूचित जातीची यादी आहे ती 2002च्या सुधारित प्रमाणे एकूण 59 जाती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्या यादीमध्ये 18 क्रमांकाची जी यादी आहे, 18 क्रमांकाच्या सिरियल समोर या 4 जाती आहेत, ढोर, कक्कया, डोहर आणि कक्कया. ह्या जातीसाठी राज्य शासनाने स्वतंत्र महामंडळ संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ ह्या नावाने सुरू करावं ही आमची प्राथमिक मागणी आहे. त्याचबरोबर आमच्या काही 3-4 मागण्या देखील आहेत, जसे की आमच्या जातीची जनगणना व्हावी, आमचं जातीचं सर्टिफिकेट देत असताना 1950ची जी अट आहे ती एकदम चुकीची आहे, ती त्यांनी रद्द करण्यात यावी. तसेच आमच्या समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायाला राज्य शासनाकडून ज्या ज्या गोष्टीची सुविधा मिळत जाते, उदाहरणार्थ स्टॉल असतात वगैरे असतात, त्या ठिकाणी आमच्या समाजाला प्राधान्य मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा उपेक्षित, अस्पृश्य, दलित, हरिजन नावाने प्रसिद्ध असणारा समाज एका विशिष्ट याच्यामध्ये समाविष्ट होईल आणि सर्वांचं भलं होईल ही आमची सिंपल मागणी आहे. कुठल्याही मागणीचं पाठबळ जर करायचं असेल तर समाज एकत्र करणं महत्वाचं आहे आणि ढोर समाज जागावं, संघर्षाचा जागावं, तर आपण प्रत्येक व्यक्तीला या संघटनेत शासनापर्यंत लढा देण्यासाठी कसं एकत्रित आहात? 300 तालुक्यांमध्ये आम्ही प्रत्यक्ष सगळे लोक फिरलो, जागोजागी तालुक्यांमध्ये सभा घेतल्या आणि इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आजही आम्ही 28 जूनच्या आंदोलनाची ज्यावेळेला तारीख दिली त्यावेळेला आमच्या इथं बसलेले सगळे पदाधिकारी 300 तालुक्यांमध्ये संपर्क केला. आमच्या ह्या विविध व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा पत्रकारांच्या परिषदेतून म्हणून इतके प्रचंड प्रतिसाद मिळतोय की तुम्ही बघा 28 जूनला आमच्या महाराष्ट्रातल्या 300 तालुक्यांमध्ये इतकी प्रचंड गर्दी होणार आहे. किती पाऊस असू दे, आम्हाला लोक सांगतायत की साहेब मुंबईचा पाऊस किती जरी असला तर आम्ही गाड्या भरून, ट्रेन भरून आमची सगळी जनता या 28 जूनला आझाद मैदानमध्ये उपस्थित होणार आहे. त्यांचा हा उत्साह बघून तुम्हाला मी अगदी आनंदात सांगतो की एक ग्राउंड कदाचित कमी पडेल, इतकी प्रचंड मोठी संख्या या ठिकाणी येणार आहे आणि शासनाला दाखवून देणार आहे की हा ढोर समाज म्हणजे काय आहे आणि याची एकता काय आहे हे 28 जूनला तुम्हाला सगळ्यांना दिसेल. राज्यव्यापी धरणे आंदोलनाला मोठमोठे नेते मंडळी असतील, कोणी पाठवतात? तर आम्ही आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी आहे 300 तालुक्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना, आमच्या प्रत्येक समाजाचे जे कल्याण मंडळ आहेत, जिथे संस्था आहेत, अशा सगळ्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींसमोर निवेदन सादर केलेलं आहे. त्यांना समजून सांगितलेलं आहे की ही आमची मागणी आहे आणि मुंबईला आमचं धोरण धरणे आंदोलन आहे, त्याच्यासाठी तुम्ही पाठिंबा द्या. जमल्यास तुम्ही या अधिवेशनाला येणारच असाल तर त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि जवळजवळ अशा प्रकारची यादी 100 ते 150 लोकप्रतिनिधींना आणि माजी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना आम्ही दिलेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की कमीत कमी 20 ते 25 आमदार आमच्या राज्य धरणे आंदोलनाला निश्चितपणे भेट देतील. या संदर्भात शिंदे साहेबांना भेटलात का? रणजित शिंदेना आम्ही भेटलेलो आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. सुशीलकुमार शिंदे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनाही भेटलेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही अवश्यपणे, आमचा पाठिंबा तर आहेच, पण आम्हाला जमलं तर आम्ही निश्चित त्या दिवशी उपस्थित राहू. येणारा पुढील काळ अधिवेशनाच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, शासनाने जर आपल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुम्ही वाटतं?
सर आम्ही आधीच सांगितलं की आमचा जो समाज आज पेटून उठलाय, जो 10 लाखाच्या अधिक समाज आहे आणि त्यांचा आम्ही प्रतिसाद बघतोय, त्याच्यावर आम्हाला पूर्ण खात्री आहे की जर हे शासनाने आमच्या बाजूने निर्णय घेतला नाही, जर शासन हे अनुसूचित जातीच्या लोकांच्या पाठीशी नाही, आमच्या पाठीशी नाही, तर ही आमची 10 लाखाची जनता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आवाज कुणाचा? घोर समाजाचा. आवाज कुणाचा? घोर समाजाचा. कक्कया समाजाला महामंडळ मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. कक्कया समाजाला महामंडळ मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करा. जाहीर करा, जाहीर करा, संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करा. जाहीर करा, जाहीर करा. जातीच्या दाखल्यासाठी 50 वर्षाची अट रद्द करा. रद्द करा, रद्द करा. ढोर समाजाला विविध प्रशिक्षण योजनेसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करा. स्थापन करा, स्थापन करा. ढोर समाजाची जनगणना केली पाहिजे. केली पाहिजे, केली पाहिजे. ढोर समाजाची जनगणना स्वतंत्र केली पाहिजे. केली पाहिजे, केली पाहिजे. संत कक्कया आर्थिक विकास महामंडळाचा जय असो. बोला सर.